अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी आपली पहिली सभा घेतली ती नाशिकच्या येवल्यामध्ये. येवल्याच्या सभेतनं त्यांनी भुजबळांना टार्गेट केलं. त्यानंतरची दुसरी सभा ही शरद पवार आंबेगावमध्ये घेणार होते, पण ही सभा काही झालीच नाही. दुसरी सभा ठरली ती धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये. आज ही सभा पार पडतीये. येवला त्यानंतर बीड, भुजबळ त्यानंतर मुंडे, या गोष्टींमधला समान धागा काय? तर ओबीसी नेते. अजित पवारांच्या बंडानंतर कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांसोबत न जाणारे, हातातनं राष्ट्रवादीसह पुतण्या निसटलेले पवार कोणता डाव खेळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. 50 ते 60 वर्षांचा राजकीय सक्रिय राजकारणाचा अनुभव असणारे शरद पवार सहजासहजी आपला डाव सोडणार नाहीत हे तर सगळ्यांनाच माहितीये. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांच्या समोरचं मुख्य टार्गेट अजित पवारच असतील असा सगळ्यांचा अंदाज होता. वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल यांचं स्थान पाहता किमान शरद पवार आपल्या पहिल्या सभा या आंबेगाव किंवा गोंदियामध्ये घेतील असंही बोललं गेलं. पण राजकीय जाण असणाऱ्या पवारांनी आपल्या फोकसवरती मुंडे, भुजबळ, तटकरे अशा नेते मंडळींना ठेवलंय. हे नेते ओबीसी आहेत. साहजिकच पवार कोणता डाव खेळतायत हे पाहणे इंटरेस्टिंग ठरतंय. पवार या ओबीसी नेत्यांना का टार्गेट करतायत? महाराष्ट्राच्या जात समूहाचं पॉलिटिक्स कोळून प्यायलेल्या पवारांना नेमकं काय अपेक्षित असेल तेच या व्हिडिओतनं पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. ओबीसी नेत्यांना टार्गेट करून शरद पवारांना साध्य होईल अशी पहिली गोष्ट दिसते ती म्हणजे मराठा वोट बँक पुन्हा स्वतःकडे घेणं. भुजबळ, मुंडे ही दोन नावं अशी आहेत ज्यांना ओबीसी समाजाच्या राजकारणात प्रतिष्ठा आहे. छगन भुजबळांनी तर समता परिषदेमार्फत देशभर ओबीसी राजकारणाचा पाया निर्माण केलाय. गोपीनाथ मुंडे हे भाजपच्या माधव पॅटर्न मधलं प्रमुख नाव. वंजारी समाजातनं येणाऱ्या गोपीनाथरावांनी पवारांविरोधात याच जात समूहाच्या त्यांनी पाठिंब्यावरती टिकवला. धनगर, माळी अशा घटकाला वंजारी समाजासोबत घेऊन येण्याचं काम हे धनंजय मुंडेंनी केलं. या दोन्ही नेत्यांमधला दुसरा एक दुवा म्हणजे या दोन्ही नेत्यांना शरद पवारांनी मोठं केलं नव्हतं. भुजबळ शिवसेनेतनं तर धनंजय मुंडे भाजपमधून मोठे झाले. पण वेळ आल्यानंतर पवारांनी या नेत्यांना सोबत घेतलं, कारण या नेत्यांकडे असणारी लेगसी. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंच्या राजकारणात त्यांना बॅकफुटवर फेकलं जाणं, गोपीनाथ मुंडेंची लेगसी धनंजय मुंडेंकडे येणं, या गोष्टी मुंडेंचं महत्व वाढवणाऱ्या ठरल्या. अर्थात हे दोन नेते ओबीसी जात समूहाचं प्रतिनिधित्व करतात. अशा वेळी त्यांच्याच मतदारसंघात या नेत्यांच्या विरोधात मराठा फॅक्टर एकवटला जातो. येवल्याच्या सभेतनं सुद्धा पवारांनी भुजबळांच्या विरोधात असणाऱ्या जुन्या मराठा फॅक्टरचा वापर केला होता. बीडमध्ये सुद्धा शरद पवार मुंडेंविरोधात हीच खेळी करताना दिसून येऊ शकतात. या गोष्टींचा राज्यव्यापी होणारा परिणाम म्हणजे पवार विरुद्ध ओबीसी हे राजकारण होऊ शकतं. पण या राजकारणात पवारांना होणारा फायदा म्हणजे पवारांमागे मराठा फोर्स मोठ्या प्रमाणात एकवटू शकते. शरद पवारांचं प्रमुख टार्गेट आहेत ते अजित पवार. मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे प्रभावी ठरलेले नाहीयेत. फडणवीस आणि ठाकरे हे मराठा नाहीयेत. केंद्राला मराठा नेतृत्वाची पोकळी महाराष्ट्रात जाणवतीये. मग अशा वेळी अजित पवारांमागे मराठा फोर्स उभा राहताना दिसतो. शरद पवार आणि राष्ट्रवादीचा मूळ वोट बँक आहे तो मराठा. अजित पवारांची देखील सगळ्यात मोठी मर्यादा आहे ती म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आपल्याकडे शिफ्ट करणं. यातला मोठा टक्का हा मराठ्यांचाच आहे. हा टक्का शिफ्ट झाला तर पवारांचं राजकारण मुळापासून हलू शकतं. आणि हे होऊन द्यायचं नसेल तर समोर ओबीसी ठेवून मराठा एकवटणं हे शरद पवारांचं प्रमुख लक्ष असणार आहे. साहजिकच पवार ओबीसी नेत्यांच्या पहिल्या फळीला टार्गेट करणं, गावगाड्यातल्या मराठा ओबीसी जात समूहाची वोट बँक आपल्याकडे कायम ठेवण्याचा प्रयत्न करतायत असं आपल्याला म्हणता येतं. ओबीसी नेत्यांना टार्गेट करून शरद पवारांना साध्य होणारी दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांची विश्वासार्हता कमी करणं. शरद पवार विरुद्ध अजित पवार हा सामना आता निश्चित झालाय. अशा वेळी थेट अजित पवारांना टार्गेट करणं राजकीय शहाणपणाचं लक्षण असणार नाही. एकतर पवारांनी पहिल्यापासूनच अजित पवारांचा उल्लेख टाळून त्यांना मोठेपणा न देण्याचं धोरण स्वीकारलंय. पण अजित पवारांची सामाजिक समज या बंडातली प्रमुख अडचण म्हणता येईल. अजित पवारांनी राजकारणाचा विचार करून आपल्या गटाला मंत्रीपद दिली आहेत. अजित पवार गटातल्या 9 मंत्र्यांपैकी 3 मंत्री मराठा आहेत आणि 3 मंत्री हे ओबीसी आहेत. अर्थात अजित पवारांनी ओबीसी मतांचं महत्व लक्षात घेऊनच ही मांडणी केली आहे. अशा वेळी पवारांना अजितदादांसोबत असणारी ही ओबीसी बँक सुद्धा बॅकफुटवर आणावी लागणार आहे. थोडक्यात ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष ठेवताना शरद पवार ओबीसी लाईन आपल्या विरोधात जाणार नाही हे सुनिश्चित करताना दिसतात. पण त्यासोबतच ते भुजबळ, मुंडे यांचं महत्व देखील कमी करताना दिसतात. ओबीसी नेत्यांची विश्वासार्हता कमी झाली तर हा खेळ अजित पवारांसाठी मोठी अडचण ठरणार आहे. राजकारणातलं एक तप एखादा नेता
विशेषतः एखाद्या समाजाचा नेता म्हणून पुढे आणायला खर्च करावं लागतं. मग अशा वेळी ओबीसी नेत्यांची कमी होणारी विश्वासार्हता ही अजित पवारांचं खऱ्या अर्थाने बळ कमी करणारी ठरू शकते. आणि याच गोष्टीमुळे पवारांना तिसरी गोष्ट साध्य होऊ शकते. ही तिसरी गोष्ट म्हणजे अजित पवार विरुद्ध ओबीसी नेते अशी दुही निर्माण करणं. बंडानंतरच्या पहिल्या सभेत शरद पवारांवर टीका कोणी केली? पुतणे अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेलांनी. या दोन बड्या नेत्यांशिवाय पवारांवर थेटपणे टीका करणारी दोन प्रमुख नावं होती. एक होतं छगन भुजबळ आणि दुसरं नाव होतं धनंजय मुंडेंचं. भुजबळ आणि मुंडेंनी टीका केल्यानंतरही त्यांना अजित पवारांच्या इतर आमदारांनी साथ दिली नव्हती. राष्ट्रवादीचे आमदार आजही शरद पवारांवर टीका करत नाहीत. या उलट पवारांच्या सोबत जोडून घेण्याकडे त्यांचा कल राहिलेला आहे. याचं प्रमुख कारण सांगता येतं ते म्हणजे पवारांना प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात असणारा त्यांचा स्वतःचा होल्ड माहितीये. अजित पवार हे घरचे आहेत, प्रफुल्ल पटेल पवारांचे खास आहेत. पण भुजबळ आणि मुंडेंना साथ देत पवारांवरती टीका केली तर ओबीसी नेत्यांच्या प्रभावात जाऊन पवारांवर टीका करत असल्याचं परसेप्शन राष्ट्रवादीच्या मराठा आमदारांना नकोय. अर्थात या दुहीचा फायदा पवार घेताना दिसू शकतात. भुजबळ आणि मुंडेंनी पवारांच्या सभांवरती प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली तर अजित पवारांसोबत असणारा हा मराठा आमदारांचा समूह दुखावला जाऊ शकतो. दुसरीकडे भुजबळ आणि मुंडे अशा नेत्यांना टार्गेट करत असल्यानं अजित पवारांसोबत असणारा ओबीसी आमदारांचा गट देखील दुखावू शकतो. अजित पवार गटात पडणारी ही मराठा विरुद्ध ओबीसी अशी लाईन अजित पवार गटात दुही वाढवण्यासाठी फायद्याची ठरू शकते. साहजिकच शरद पवारांना या दुहीचा परफेक्ट फायदा घेता येऊ शकतो. ओबीसी नेत्यांना टार्गेट करून पवारांना साध्य होणारी चौथी गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात ओबीसींची मदतच मिळवणं. एका बाजूला ओबीसी नेत्यांना टार्गेट करत असतानाही पवार ओबीसी नेत्यांची दुसरी फळी ऍक्टिव्ह करताना दिसतात. भुजबळांविरोधात लोकल मराठा कार्ड वापरलं जात असताना स्टेजवरती वंजारी समाजाचे जितेंद्र आव्हाड आणि माळी समाजाचे अमोल कोल्हे हे दोन्ही ओबीसी नेते पवारांच्या सोबत असल्याचं दिसतं. आजही बीडच्या सभेमध्ये शरद पवार तेली समाजाच्या संदीप क्षीरसागर यांचं महत्व अधोरेखित करताना दिसतात. अर्थात ही दुसरी लाईन सोबत ठेवल्याने आणि त्यांचं महत्व वाढवत नेल्याने पवार आपल्यावरती ओबीसी विरोधाचा टॅग येऊ नये याची सुद्धा पुरेपूर काळजी घेताना दिसतात. स्टेट बॅकवर्ड कमिशनच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ओबीसी समाज सर्वसाधारण 38% तर मराठा समाज 33% असल्याचं सांगण्यात येतं. अर्थात महाराष्ट्राच्या सत्तेची गणितं या दोन समाजांच्या हातातच आहेत हे स्पष्ट होतं. भाजपने आपले प्रदेशाध्यक्ष ओबीसी दिलेत. भाजपने सुद्धा मोठ्या प्रमाणात ओबीसींचं मतदान स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केलाय. अशातच मुंडे, भुजबळ, तटकरे असे नेते भाजप सोबत आल्याने भाजप ओबीसीच्या पातळीवर फुलफिल होताना दिसतो. अशावेळी काँग्रेसने सुद्धा विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते आणि नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष दोन्हींना ओबीसी नेत्यांना संधी दिल्याचं दिसतं. मात्र तरी देखील भाजपला ओबीसी समाजाचं एक गठ्ठा मतदान झालं तर इतर पक्षांच्या राजकारणाचा स्कोपच असू शकणार नाही. त्यामुळे हे मतदान एक गठ्ठा महायुतीला होऊ न देणं हा पवारांचा कल असणार आहे. एका बाजूला आपल्याकडे नवी ओबीसी टीमची फळी ठेवणं, दुसरीकडे ओबीसी नेत्यांची विश्वासार्हता संपवणं आणि तिसरीकडे राहिलेली ओबीसी वोट बँक काँग्रेसकडे झुकवणं ही शरद पवारांची सरळ सरळ बेरीज असल्याचं दिसतं. पवारांच्या याच राजकारणामुळे शरद पवारांना साध्य होणारी पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची उपयुक्तता वाढवणं. पवारांना महाराष्ट्राचं राजकारण कळतं म्हणजे नेमकं काय कळतं तर त्यांना इथलं कास्ट पॉलिटिक्स आणि लोकांच्या इच्छा आकांक्षा कळतात. पवारांना हे कळलं म्हणूनच महाविकास आघाडी असो वा मोदी शहा या लोकांना महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हवे असतात. पवार सोबत असले तरी चालतील पण पवार विरोध नको हे अजित पवारांपासून ते फडणवीस, अमित शहा आणि मोदींचं स्पष्ट मत आहे. पवार या चालीतून नेमकं आपलं हेच महत्व अधोरेखित करताना दिसतात. मराठा वोट बँक पूर्णपणे ताब्यात ठेवणं, ओबीसी वोट बँक मध्ये फूट पाडणं अशा चाली शरद पवार खेळत गेले आणि त्या यशस्वी झाल्या तर काँग्रेस ठाकरे गटासाठी शरद पवारांचं मूल्य पुन्हा अधिक आत्मीयतेने वाढू शकतं. पवारांच्या राजकीय डावपेचांसमोर आपलं स्थान दुय्यम असल्याची जाणीव झाली तर पवार पुन्हा महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवरती येताना दिसू शकतात. साहजिकच पवारांना आपलं हे स्थान पुन्हा बळकट करायचं असल्यानेच शरद पवार आता एक एक डाव टाकताना दिसतात. तुम्हाला काय वाटतं? पवारांचं हे राजकारण यशस्वी होईल का की ओबीसी घटक पवारांवर अधिकच नाराज होईल? पवारांच्या राजकारणाबाबतीत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.